हॅलो. तर दोन्ही संघांनी राखीव खेळाडू आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 12th मॅन 12वा खेळाडू. पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सागर शॅगी बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज बॉलर तयार. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता फ्रंट फुटला येऊन, मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला चेंडू डॉट बॉल. 12th मॅन 12वा खेळाडू दोन्ही संघांनी पाठवायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अन्यथा 2 धावांची पेनल्टी लावली जाईल. 12th मॅन 12वा खेळाडू पाठवायचा. यावेळेला सरळ हातांनी खेळला फटका. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. गोलंदाजाच्या डोक्यावरून मात्र चेंडूला पाठवले सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार आणि पहिला ब्लास्ट, पहिला धमाका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सनीच्या बॅटमधून. इथे मात्र या वेळेला 3rd मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅटेला ब्रश घेऊन पॅटीची कडा घेऊन मात्र चेंडू इथे मिस्टेक होते थोडीशी. फंबल झालेले आहेत क्षेत्ररक्षक 3rd मॅनचे आणि तिथून धावा अंकित केल्या तब्बल 2 आणि 2 धावांनी धावफलक सरकत्या पुढे 8 आकड्यावरती. 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बॉलर तयार शॅगी. सरळ हातांनी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, पण यावेळेला फटका फसतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे पहिला विकेटचं मात्र पतन होतंय. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का 8व्या धावसंख्येवर लागतोय नावाळी संघाला. धावफलकावर पाहायला मिळतात तब्बल 8 आणि 8 धावसंख्येवर लागलेला हा पहिला धक्का नावाडी संघाला. इथे यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे चेंडू जातोय आणि खूप डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहे. तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करते आणि पंचांचा शर्तोय नो. आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. नो +2 अशा स्वरूपात 3 धावा आणि पंचांचा इशारा येतोय येस इट इज फ्री हिट. इथे मात्र सुवर्ण संधी असणार आहे फलंदाजासाठी. हा चेंडू मात्र सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतोय. थोडासा बाउन्स मिळाला चेंडूला. गुडलेन स्पॉट वरून चेंडूने उसळी घेतली आणि डॉट बॉलची ती समाप्ती झालेली आहे. शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकातला गोलंदाज सागर उर्फ शॅगी पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मात्र यावेळेला कारण महाराज करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला फटका खेळायचा होता. काही पे निगाह काही पे निशाणा आणि तिथून मिळते फक्त एक सिंगल. एका सिंगल होते या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1. सामने थोडेसे उशिरा सुरू झालेले आहेत, त्यामुळे सामन्याची अरेंजमेंट जर आपण पाहिलं तर थोडीशी वर खाली झालेली आहेत. पण आपण दुसऱ्या फेरीतील जे सामने आहेत ते लॉट्स प्रमाणे खेळवण्यात येणार आहेत, तर या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे आलेल्या सर्व खेळाडूंनी. बॉलर तयार. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, भरपूर जास्त बाउन्स मिळाला चेंडूला आणि हाईट फॅक्टर पाहून पंचांनी इशारा दिलेला आहे नोचा आणि नो +1 अशा स्वरूपात 2 धावा मात्र इथून मिळतात आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. वाईट पंचाचा इशारा येतोय वाईट आणि फर्स्ट बाउन्स 1 फॉर द ओव्हर चा कॉल सुद्धा इथे पंचाने दिलेला आहे.
डाव्या यष्टीच्या खूप बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये, शॅगी मात्र चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात आणि झेल इथे ड्रॉप होतोय. तोपर्यंत जीवनदान मिळालंय. सौरभला मात्र इथून जीवनदान मिळतंय. शॅगीने मात्र हा कॅच सोडला. थोडस कठीण असतं मागच्या बाजूला धावत जाऊन कॅच घेणं, पण हा झेल जर झाला असता तर मात्र सौरभला विकेट गमवावा लागला असता. राऊंड ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मारा करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडूची मात्र इथे समाप्ती होती. षटक क्रमांक जर पाहिलं 3 मार्ग असतंय, 2 मार्ग असतंय. षटक क्रमांक 2 मार्ग असताना धावफलक पाहिलं, धावफलकावर धावा लागलेल्या आहेत तब्बल 15. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा मात्र या वेळेला ऑन साइडला केलेले. इनफिल्ड मध्ये चेंडू थांबतोय. तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलक सरकतं पुढे. 16 ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मात्र हा चेंडू जर पाहिला, टप्पा पडल्यानंतर भरपूर खाली राहतोय चेंडू. वाईटची दाद मागतायत फलंदाज पंचांकडे, पण पंच सांगतात इट इज व्हॅलिड डिलिव्हरी आणि डॉट बॉलची इथून ते समाप्ती. शेवटचा चेंडू इथे मात्र फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये नोमास लँड मध्ये चेंडूचा टप्पा पाडतोय. स्टडमॅनला मात्र ते क्षेत्ररक्षक स्कीट होतात आणि फेकी सुद्धा इथे चुकीची होते. या बॅकअपला खेळाडू नाहीये आणि धावून कंप्लीट केलेल्या आहेत तब्बल 3 आणि 3 धावांनी होतीये इथे या षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागलेल्या तब्बल 20, 10.00च्या सरासरीनं. हॅलो, 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 10.00च्या सरासरीने 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या तब्बल 20. बॉलर तयार. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फटका हवेमध्ये भरपूर वेळ होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकलेला नाहीये चेंडू पर्यंत आणि धावून मात्र आता किती धावा कंप्लीट करतील हे पाहणं मात्र इथे गरजेचं. आणि फेकी सुद्धा चुकीची आहे. बॅकअपला खूप दूर खेळाडू आहेत. अजून 1 धाव मात्र इथे मिळते आणि तब्बल 4 धावा इथून धावून कंप्लीट केलेल्या आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकंच मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 धावांनी होते धावफलकात भर. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्ग असताना बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर इथे मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बाउन्स मिळतोय. गुडलाईन स्पॉट वरून मात्र चेंडू थोडीशी उसळी घेतली. बाहेरच्या साईडला दिशा घेत चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून होते डॉट बॉलची समाप्ती. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज राहुल. बॉलर तयार. राईट आर्म राऊंड विकेटने मात्र मारा करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. पंचांच्या होत्या दोन्ही हात बाजूला आणि एक अवांतर धाव इथून मिळते. एका धावेने धावफलक सरकतं पुढे. 25 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा इथून धावफलकावर लागलेल्या आहेत आणि मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. बॉलर तयार.
राईट आर्म राऊंड द विकेट. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाऊन आदळतोय फलंदाजाच्या अंगावर आणि स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येतात आणि समाप्ती होते इथून डॉट बॉलची. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू तर ओव्हर पिच चेंडू आणि बिरकावून लावलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू फरार सीमा पार षटकार. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकार लागलेले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथे सुद्धा पण बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू जाऊन थांबतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून होते समाप्ती डॉट बॉलची. आणि शेवटचा चेंडू असणार या षटकातला गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल मारा करणार राईट आर्म राऊंड द विकेटने. ओरपी चेंडू होता मात्र वेळेला ऑन साइडला खेळलेले आहेत. ब्लाइंड स्ट्रोक चेंडूवर नजर नव्हती शेवटपर्यंत आणि इथून मात्र दुसऱ्या धावेचं धाडस केलेलं आहे. योगेश मडवी आम्हाला इशारा करतायत. फलंदाज सेफ आहे आणि 2 धावा मात्र इथून मिळतायत आणि या 2 धावांनी होते तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस सांघिक धावसंख्यावर पोहोचलेली आहे 33 वरती. गोलंदाज बंटी तिसरे षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्कवर. शेवटचे षटक असणार आहे षटक क्रमांक 4 हाणामारीचं षटक आणि दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा. हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफस्टिक भरपूर बाहेर. चेंडू मात्र पंचांचे दोन्ही हात इथे होतात बाजूला आणि एक अवांतर धाव इथून मिळते नावाई संघाला आणि सांघिक धावफलक घेऊन पोहोचलेला आहे 34. 11.75च्या सरासरीनं मात्र ते धावफलक घेऊन पोहोचलेले आहे 34 वरती. इथे मात्र हाईट फॅक्टर पाहावा लागेल. पंच आम्हाला इशारा करतात येस इट इज वाईट आणि सलगचा हा दुसरा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धाव इथून मिळते नावाळी संघाला आणि धावफलक घेऊन पोहोचतोय 35. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल इथून समाप्त होते. डॉट बॉल निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 वाईट फेकल्यानंतर इथे कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये चेंजेस केले. तर नाणेफेकीसाठी यायचंय नेतिवली संघाचे संघनायक आणि पागडाचा पाडा संघाचे संघनायक. तर सुनील दादा नेतिवली संघाचे संघनायक आलेले आहेत. तर पागडाच्या पाडा संघाला विनंती असेल टॉस साठी यायचंय. शेवटचे षटक जर विचार केला तर तब्बल धावा खर्च केला तर अद्याप 2 चेंडूंची फेकी केली. तिसरा चेंडू शेवटच्या षटकातला फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर राहुल आउटसाइड द ऑफस्टिक येऊन खेळण्याचा प्रयत्न होता.
मॅडम बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून समाप्ती होतीये निर्धाव चेंडूची. 3 चेंडूच्या फेकी झालेल्या 3च धावा खर्च केल्यात. अत्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज शेवटच्या षटकात बंटी यांच्या मार्फत. इथे मात्र प्रहार केलाय बंटीवर. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मायटी ह्यूज बिग षटकार आणि या षटकाराने मात्र धावफलक घेते उसी. धावसंख्या येऊन पोहोचलेल्या तब्बल 42 वर नावाई संघाची. बॉलर तयार. या वेळेला पुन्हा एकदा राऊंड विकेटने मारा गेला होता. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये, स्वतः गोलंदाज मात्र चेंडूवर जात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी इथे होते चुकीची आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होतात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि याचं मात्र स्वरूप दाखवलेलं आहे. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. नावाई संघाचं सांघिक धावफलक घेऊन पोहोचलेलं तब्बल 44 वरती. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर सुद्धा प्रहारच करणार, कारण शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेला होता गोलंदाज बंटी आणि बंटीने अद्याप विचार केला तर धावा खर्च केलेला आहे तर तब्बल 11 12 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असणार या षटकातला. इथे मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स घेतलाय. यष्टीरक्षक थोडेसे बीट होत आहे तर तोपर्यंत दुसऱ्या धावेचा धाडस असेल. दुसरी धाव कंप्लीट होईल का आणि 2 धावा इथे बघता बघता पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बॅकअपला मात्र इथे खेळाडू नाही आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय. 2 धावा तर इथून नक्कीच मिळतील आणि 2 धावांनी धावफलक घेऊन पोहोचलेला आहे 46 वरती. 4 षटकांच्या अखेरीस 46 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि इथून येणाऱ्या 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये गरज असणारे तब्बल 47 धावांची उसटणे संघाला. पाकड्याच्या पाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. तर इथे नाणेफेकीचा कौल होता दोन्ही संघांमध्ये. पाकड्याचा पाडा संघ आणि नेतिवली. हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज. नेतिवली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन पेंडिंग असणार आहे. नेतिवली संघ नवीन संघ आहे. रबर बॉल क्रिकेट मधून मात्र इथे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पदार्पण झालेलं आहे या संघाचं, पण चांगली कामगिरी काम पारावी लागणार आहे इथून.
तर दुसरं सत्र आपण पाहूया. 4 षटकांचा खेळ असणारे 24 चेंडू आहेत आणि गरज आहे तब्बल 47 धावांची. 11.85च्या सरासरीने मात्र इथून धावा कुठनं गरजेचं असणार आहे. तर उसाटणे संघाला विनंती असेल की सलामी जोडी मैदानाच्या आत पाठवायची. स्ट्रायकिंग एंडवर संकेत आणि सागर अशा स्वरूपातली ही सलामी जोडी आपल्याला उसाटणे संघाच्या मैदानाच्यात पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल. 47 धावांचं लक्ष आहे आणि येणारे चेंडू आहेत 24. षटक आहे 4. कशा प्रकारे ह्या धावा डिफेंड होतात की चेज होत आहे याचं उत्तर मिळेल येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये. गोलंदाज सज्ज होत आहे कुणाल बॉलिंग मार्कवर. हॅलो, इथे या वेळेला खोदून काढलाय चेंडूला. अतिशय परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हणतो. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सारा हातांनी खेळलेले आहेत. लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या चेंडूवर इथे मिळते सिंगल आणि धावफलकाचा होता श्री गणेशा. पहिली धाव धावफलकावर लागते उसाटणे संघाची. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज सागर. सामना करणार कुणालचा. बॉलिंग मार्कवर कुणाल. राईट आर्म राऊंड विकेटने मात्र इथे मारा करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका खेळलेले आहेत. इथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. गोलंदाज स्वतः चेंडूवर गेले होते कारण आपण रबर बॉल क्रिकेट पाहतो. सहसा इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक नसतात. सर्व क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या लगत असतात. त्यामुळे इनफिल्ड मध्ये जर चेंडू थांबतोय तर स्वतः यष्टीरक्षकाला किंवा गोलंदाजाला चेंडूवर जावं लागतं कारण क्षेत्ररक्षकाला खूप वेळ लागतो कारण डीप मधून येण्यासाठी. तिथून 2 धावा होतात कंप्लीट आणि 2 धावांनी धावफलक सरकत पुढे. यावेळेला ऑफ साइडला फटका सुरेख. क्षेत्ररक्षक खूप दूर वरून येत आहे चेंडूवर. पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये मात्र इथे चेंडू गॅदर करता आलेला नाहीये आणि 2 धावा मात्र इथून कंप्लीट होतात. 2 धावांनी धावफलक सरकतोय पुढे. 5 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना 47 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा इथून धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि तिथे स्कीट होत आहे क्षेत्ररक्षक फाईन लेगला आणि तोपर्यंत धावा मिळतील तब्बल 2. चेंडूने मात्र इथे यष्ट्यांचा वेध गेलेला आहे. फलंदाज बाद होतोय सागर.
शॅगी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात कैलास. नवीन फलंदाज कैलासच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. सागरने विकेट गमावला हिट विकेटच्या स्वरूपात. मात्र तो सागरचा पाय यष्टांवर जाऊन आदळला होता आणि हिट विकेटच्या स्वरूपात मात्र शॅगी आपल्याला पवेलियन मध्ये परतताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज कैलास स्ट्रायकिंग एनवर. गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेटने मार करण्यासाठी अप्रतिम चेंडू होता. हलक्या हातांनी सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. जज करतील फेकी करतील तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकतंय. रोशन आम्हाला सांगतील धावफलकावर धावा लागलेल्या त्या तब्बल 7. रोशन युट्यूब लाईव्हचे सहकारी मात्र आज आम्हाला मदत करतात. गुणलेखकाची भूमिका निभावतात. अप्रतिम गुणलेखक करतात. बॉलर तयार. राऊंड विकेटने मारा कारण यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळलेले आहेत. स्क्वेअर लेगला तिथे खेळाडू खूप दूर वरून येतील तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचं आव्हान असणार आहे. 2 धावा मात्र इथून कंप्लीट होतात आणि 2 धावांनी धावफलक जाऊन स्थिरावत आहे. उसाटणे संघाचा तब्बल 9 वरती. शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या षटकातला. 38 धावांची इथून मात्र गरज आहे. 38 टू विन. 19 चेंडू मध्ये फुल लेनचा चेंडू होता. ऑफ साइडला खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जज करतील मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये जज होत नाहीये. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडून मिस्टेक होतीये आणि इथे फेकी मात्र अप्रतिम केलेली आहे आणि धावचीच्या स्वरूपात मात्र कैलासला इथे परतावा लागेल पवेलियनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण करताना जरे मात्र इथे चूक झाली पण फेकी मात्र ॲक्युरेट केलेली आहे. पहिल्या षटकाची ते झालेली समाप्ती. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा पाहायला मिळतात तब्बल 10 आणि इथून पुढे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि गरज असणार आहे 37 धावांची. 37 बाकी. 37 धावांची गरज येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये.
नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतात ते म्हणजे विशाल. आणि 12.35 आस्किंग रेट आहे प्रति षटकामागे. 12.35 सरासरीने धावा कुठणं गरजेचं असणार आहे इथून उसाटणे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. कारण लक्ष होतं 47 धावांचं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 10 आणि इथून चेंडू शिल्लक आहेत 18 आणि गरज असणाऱ्या 37 धावांची. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो सागर फराड यांना. स्क्वेअर लेगचे पंच योगेश दादा मडवी. आणि इथे मात्र यावेळेला ऑन साइडला बाउन्सर होता आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांना बीट केलेला आहे चेंडूने आणि चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि या चौकाराने धावफलक सरकते पुढे. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि गुणलेखकाकडून थोडीशी चुकी होती. 14 धावा इथून धावफलकार लागल्या आहेत. 14 ऑन द बोर्ड. आणि यावेळेला फटका मात्र भरपूर हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक आलेला आहेत पण त्यांच्याकडून झेल सुटतोय. पहिल्या षटकापासून आपण पाहतो क्षेत्ररक्षक जज करत नाहीत चेंडूला. आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफला जेल ड्रॉप होतोय आणि ते संधी मिळते फलंदाजाला, जीवनदान मिळतंय. इथे मात्र ऑफ साइडला सुरेख फटका. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप दूर वरून येतात. तिथे जज करतील, फेकी करतील, तोपर्यंत धावा मिळतात तब्बल एकच. आणि एका धाव्याने धावफलक सरकतात पुढे. धावफलकावर धावा लागलेल्या तर तब्बल 17. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे संकेत. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एज ऑफ द बॅटला ब्रश होऊन मात्र चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. तिथे डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचं मानस असणार आहे आणि इथे दुसरी धाव कंप्लीट होईल का. आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 18. 18 ऑन द बोर्ड. इथे मात्र यावेळेला ऑन साइडला शॉट पुल करतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल षटकार. चोवीस धावा इथून धावफलकावर लागल्या. 47 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ असताना धावा धावफलकावर पाहायला मिळतात तब्बल 24. शेवटचा चेंडू. इथे मात्र यावेळेला पडल्यानंतर चेंडू मध्ये बाउन्स राहिलेला नाही. चेंडू थोडासा खाली राहतोय आणि फलंदाजाला बेट करून चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून होतं डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 24. 12.00 सरासरीनं. समीकरण जर इथून पुढे पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 12 आणि गरज असणारे 23 धावांची. तर 2 षटकांमध्ये येणाऱ्या गरज 23 धावांची. 11.50 रिक्वायर्ड रन रेट असणार आहे प्रति षटकामागे. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर. इथे मात्र पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर येतो आणि पुन्हा एकदा मात्र ते विकेट सॅक्रिफाईस करावं लागते का. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट पडतोय तो म्हणजे उसाडणे संघाचा.
इथून समीकरण पाहिलं चेंडू शिल्लक आहेत 11, गरज असणारे 23 धावांची. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग गेंडवर आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. मात्र या वेळेला मार करण्याचा प्रयत्न होता, एज ऑफ द बॅटची कडा घेतली, चेंडूने जाऊन पायांवरती आदळला आणि गोलंदाज चेंडू खाली जातो तोपर्यंत समाप्ती होती ते डॉट बॉलची. आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. समीकरण इथून पाहिलं चेंडू शिल्लक आहे 10 आणि गरज आहे 23 धावांची. इथून मात्र मग एक मोठा फटका येणं गरज असणाऱ्या उरसाटण्या संघासाठी. इथे यावेळेला सरळ हातांनी खेळलेला आहे लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून, बीट झाले थोडेसे आणि धावा इथून पाहिलं तर मिळाल्या तब्बल 2 आणि 2 धावांनी धावफलक सरकते पुढे. आणि इथून समीकरण पाहिलं चेंडू शिल्लक 9, गरज असणारे 21 धावांची. इथून मात्र षटकार किंवा चौकार येणं गरजेचं असणार आहे जर जिंकण्याचे सूत्र बदलायचे असतील तर, कारण 9 चेंडू आणि गरज आहे 21 धावांची. 3 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र चेंडू बॅटला ब्रश होऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेटचं इथे होतं पतन. आणि इथून पुढचं समीकरण 8 चेंडू आणि गरज आहे 21 धावांची. म्हणजे मोठं फटका येणं या षटकामध्ये गरजेचं असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो प्रवीणच्या स्वरूपात स्ट्रायकिंग गेंडवर. 8 चेंडू शिल्लक आहेत, गरज आहे तब्बल 21 धावांची. इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे उस्साटणे संघाला. मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय गोलंदाज आलेला हा शिवम. आणि इथे मात्र ब्लॉकवरचा चेंडू होता, फलंदाज होतोय बाद, त्रिफळ अचित, यष्ट्यांचा वेध आणि आणखीन एक विकेटचं इथे होतंय पतन. आणि इथे लागतोय धक्का क्रमांक 6 उसाटणे संघाला. मात्र आता इथून बॅकफुटला येताना पाहायला मिळतो उसाटणे संघ. शॅगेचा जसा विकेट पडला त्यानंतर सर्वांनी आपले विकेट टाकलेले आहेत आणि आता 6व्या विकेटचं पतन होतंय उसाटणे संघाच्या. शेवटचा चेंडू इथे मात्र ओव्हर द विकेटने मारा केला. तर हलक्या हाताने खेळलाय, इनफिल्ड मध्ये चेंडू थांबतो तोपर्यंत एक सिंगल मात्र इथून मिळते. सिंगल डबलने काम चालणार नाहीये, मोठे फटके येणे गरजेचे. कारण समीकरण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे 6 आणि गरज आहे तब्बल 20 धावांची. इथे मात्र मोठे फटके करणे गरजेचे असणार आहे. शिवमचं जर षटक पाहिलं तर नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण फक्त 3 धावांचं षटक फेकलेलं आहे आणि 2 धावांचं षटक फेकलेलं आहे आणि 3 गडी बाद केलेले आहेत. शिवम गोंधळी जर षटक पाहिलं, तिसरं षटक, धावा खर्च केला तब्बल 3, 2 गडी बाद सुद्धा केलं आणि एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. तर अप्रतिम षटक, इथे कौतुक करावं लागेल शुभमचं, कारण टर्निंग पॉइंट होता तिसरा षटक हा मॅचचा आणि अप्रतिम गोलंदाजी. आणि या वेळेला हा सुद्धा धावचीच्या स्वरूपात मात्र विकेट सॅक्रिफाईस होतं आणि बॅक टू बॅक विकेट पडतात उस्साटणे संघाच्या, त्यामुळे कुठेतरी बॅकफुटला येऊन पोहोचलेला आहे संघ. आणि इथे चेंडू शिल्लक 5, गरज आहे 20 धावांची. म्हणजे जर विचार केला तर 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे, पण मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाजांनी नावाई संघाच्या. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटने मात्र या वेळेला मारा करायचा प्रयत्न होता. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पण बनणार दर्शक. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
इथून मात्र समीकरण बदलतंय. चेंडू शिल्लक 4, गरज आहे तब्बल 14 धावांची. चार चेंडू आणि 14 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणार आहे, त्यामुळे येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 14 धावा कुठनं मात्र तुम गरजेचं असणार आहे उसाटणे संघाला. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर मारा करणार ओव्हर द विकेटने. इथे हा चेंडू मात्र पडल्यानंतर बाउन्स होतोय, थोडासा बाहेरच्या दिशेने स्विंग होतोय चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती होते. समीकरण बदललं. चेंडू शिल्लक आहे 3, गरज आहे 14 धावांची आणि इथे मात्र आता प्रयत्न एकच असणार आहे की प्रहार प्रहार आणि प्रहार. इथे मात्र यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. गवताच्या गालीच्या मध्ये मात्र चेंडू कुठेतरी नजरे आडतोय, तोपर्यंत धावा इथून मिळत आहेत फक्त 2 आणि समीकरण मात्र इथे शिल्लक आहे 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज असणार आहे, कारण 2 चेंडू मध्ये धावा करायच्या तब्बल 12 आणि चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे ते येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 2 षटकार लगावणं गरजेचं असणार आहे. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटने. इथे मात्र यावेळेला चेंडू आहे डॉट आणि मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत केलेली आहे नावाई संघाने. चुका कुठे झाल्या उसाटणे संघाच्या, कारण धावचीच्या स्वरूपात अनेक विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या, तेच कुठेतरी चूक महागात पडली आणि आता ते औपचारिकता मात्र सामन्यामध्ये उरलेली आहे आणि इथून औपचारिकता पूर्ण होते आणि हा सामना मात्र इथून जिंकतोय नावाळी संघ. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम नावाळी आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवल्यासाठी खूप खूप धन्यवाद उसाटणे संघाचे. तर पुढचा सामना असणार आहे नेतुली पक्ष पागडचा पाडा. या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून नेतुली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मी आमंत्रण करतो माझे साथी समालोचक योगेश दादा मडवी यांना. थँक्यू.